नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील नदी प्रणाली या विषयावरील महत्त्वाचे 25 प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय क्रमांक 1 भीमा, पर्याय क्रमांक 2 कृष्णा, पर्याय क्रमांक 3 गोदावरी, पर्याय क्रमांक 4 तापी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोदावरी. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी असून तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 2, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? पर्याय क्रमांक 1 महाबळेश्वर, पर्याय क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर, पर्याय क्रमांक 3 माथेरान, पर्याय क्रमांक 4 पाचगणी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो. त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरी टेकड्या येथे होतो. प्रश्न क्रमांक 3, कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? पर्याय क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर, पर्याय क्रमांक 2 हरिश्चंद्रगड, पर्याय क्रमांक 3 महाबळेश्वर आणि पर्याय क्रमांक 4 लोणावळा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाबळेश्वर. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 भीमा नदी, पर्याय क्रमांक 3 वैनगंगा, पर्याय क्रमांक 4 उल्हास नदी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उल्हास नदी. उल्हास नदी ही पश्चिमेकडे वाहून अरबी समुद्राला मिळते. प्रश्न क्रमांक 5, तापी नदी कोणत्या समुद्राला मिळते? पर्याय क्रमांक 1 बंगालचा उपसागर, पर्याय क्रमांक 2 अरबी समुद्र, पर्याय क्रमांक 3 हिंदी महासागर, पर्याय क्रमांक 4 यांपैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरबी समुद्र. तापी ही पश्चिम वाहिनी नदी असून ती अरबी समुद्राला मिळते. प्रश्न क्रमांक 6, गोदावरी नदीला दक्षिण गंगा का म्हणतात? पर्याय क्रमांक 1 ती उत्तरेला वाहते, पर्याय क्रमांक 2 ती दक्षिण भारतातील सर्वात महत्त्वाची नदी आहे, पर्याय क्रमांक 3 ती हिमालयातून उगम पावते, पर्याय क्रमांक 4 ती सर्वात लहान नदी आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ती दक्षिण भारतातील सर्वात महत्त्वाची नदी आहे. गोदावरी नदीचे धार्मिक व भौगोलिक महत्त्व मोठे असल्याने तिला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 7, भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय क्रमांक 1 तापी, पर्याय क्रमांक 2 कृष्णा, पर्याय क्रमांक 3 गोदावरी, पर्याय क्रमांक 4 वर्धा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृष्णा नदी. भीमा ही कृष्णा नदीची सर्वात महत्त्वाच्या उपनद्यांपैकी एक नदी आहे. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 उल्हास, पर्याय क्रमांक 3 वैतरणा, पर्याय क्रमांक 4 सावित्री. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोदावरी. गोदावरी ही पूर्ववाहिनी नदी असून ती बंगालच्या उपसागरात मिळते. बाकी जे 3 नद्या आहेत त्या कोकणातील असून त्या अरबी समुद्राला मिळतात. प्रश्न क्रमांक 9, वैनगंगा नदी कोणत्या नदी प्रणालीचा भाग आहे? पर्याय क्रमांक 1 कृष्णा, पर्याय क्रमांक 2 गोदावरी, पर्याय क्रमांक 3 नर्मदा, पर्याय क्रमांक 4 तापी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वैनगंगा प्राणहिता गोदावरी असा नदी प्रवाह आहे. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? पर्याय क्रमांक 1 कृष्णा, पर्याय क्रमांक 2 तापी, पर्याय क्रमांक 3 गोदावरी, पर्याय क्रमांक 4. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र गोदावरी नदी खोऱ्यात येते. प्रश्न क्रमांक 11, प्रवरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय क्रमांक 1 कृष्णा नदी, पर्याय क्रमांक 2 गोदावरी नदी, पर्याय क्रमांक 3 तापी नदी, पर्याय क्रमांक 4 भीमा नदी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोदावरी. प्रवरा ही गोदावरीची महत्त्वाची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 12, पंचगंगा ही नदी कोणत्या नदीला मिळते? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 कृष्णा, पर्याय क्रमांक 3 तापी, पर्याय क्रमांक 4 भीमा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृष्णा नदी. पंचगंगा नदी कोल्हापूरजवळ कृष्णा नदीला जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील कोणती नदी गुजरातमध्ये जाऊन अरबी समुद्राला मिळते?
पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 तापी, पर्याय क्रमांक 3 भीमा, पर्याय क्रमांक 4 वर्धा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तापी. तापी नदी महाराष्ट्रातून वाहून गुजरातमध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 14 पूर्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 कृष्णा, पर्याय क्रमांक 3 तापी, पर्याय क्रमांक 4 वैनगंगा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोदावरी. पूर्णा नदी ही गोदावरीची प्रमुख उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रातील बहुतेक नद्या कोणत्या दिशेने वाहतात? पर्याय क्रमांक 1 पश्चिम, पर्याय क्रमांक 2 उत्तर, पर्याय क्रमांक 3 पूर्व, पर्याय क्रमांक 4 दक्षिण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पूर्व. सह्याद्रीमुळे बहुतेक नद्या पूर्वेकडे वाहून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. प्रश्न क्रमांक 16 वर्धा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 कृष्णा, पर्याय क्रमांक 3 प्राणहिता, पर्याय क्रमांक 4 तापी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्राणहिता. वर्धा व वैनगंगा मिळून प्राणहिता नदी तयार होते. तसेच प्राणहिता ही गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे प्रमाण कसे आहे? जास्त, कमी, समान किंवा यांपैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कमी. पश्चिम वाहिनी नद्या लहान असून त्या थेट अरबी समुद्राला जाऊन मिळतात. प्रश्न क्रमांक 18 भीमा नदीचा उगम कोठे होतो? पर्याय क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर, पर्याय क्रमांक 2 भीमाशंकर, पर्याय क्रमांक 3 महाबळेश्वर, पर्याय क्रमांक 4 अजिंठा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भीमाशंकर. भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे होतो. प्रश्न क्रमांक 19 तापी नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. तापी नदीचा उगम मध्य प्रदेशील मुलताई या डोंगररांगांमध्ये होतो. प्रश्न क्रमांक 20 कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 कृष्णा, पर्याय क्रमांक 3 तापी, पर्याय क्रमांक 4 भीमा नदी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृष्णा. कोयना नदी ही कृष्णेची महत्त्वाची उपनदी असून कोयना धरण याच नदीवर आहे. महाराष्ट्रातील कोणती नदी जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 कृष्णा, पर्याय क्रमांक 3 तापी, पर्याय क्रमांक 4 भीमा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोदावरी. गोदावरी नदी सिंचन, पिण्याचे पाणी आणि धार्मिक महत्त्वामुळे तिला महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22 प्राणहिता ही नदी कोणत्या 2 नद्यांच्या संगमाने तयार होते? पर्याय क्रमांक 1 गोदावरी पूर्णा, पर्याय क्रमांक 2 वर्धा वैनगंगा, पर्याय क्रमांक 3 भीमा कृष्णा, पर्याय क्रमांक 4 तापी पूर्णा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वर्धा आणि वैनगंगा. वर्धा आणि वैनगंगा यांच्या संगमातून प्राणहिता ही नदी तयार होते. तर प्राणहिता ही नदी गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्यांतून वाहणारी नदी कोणती? पर्याय क्रमांक 1 तापी, पर्याय क्रमांक 2 गोदावरी, पर्याय क्रमांक 3 कोयना, पर्याय क्रमांक 4 उल्हास. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोदावरी. गोदावरी अनेक जिल्ह्यांतून वाहत असल्याने तिचे राज्यातील अधिक महत्त्व आहे. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रातील कोणती नदी पूर्ववाहिनी नदी नाही? तर पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 भीमा, पर्याय क्रमांक 3 कृष्णा, पर्याय क्रमांक 4 उल्हास. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उल्हास. उल्हास ही पश्चिम वाहिनी नदी असून ती अरबी समुद्राला मिळते. प्रश्न क्रमांक 25 आणि शेवटचा महाराष्ट्रातील नदी प्रणालीवर सर्वाधिक प्रभाव कोणत्या पर्वतरांगेचा आहे? पर्याय क्रमांक 1 सातपुडा, पर्याय क्रमांक 2 अरवली, पर्याय क्रमांक 3 सह्याद्री, पर्याय क्रमांक 4 विंध्य. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सह्याद्री. सह्याद्री पर्वतरांग ही जलविभाजक असल्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश नद्यांचा
बहुतांश नद्यांच्या प्रवाहाची दिशा ठरवते. त्यामुळे सह्याद्री पर्वतरांगेला महाराष्ट्रातील नद्यांचा जलविभाजक असे म्हणून ओळखले जाते.